आणि यानंतरची एक धक्कादायक बातमी आळंदीमधनं आपल्यापर्यंत येते। आळंदीमध्ये काही जणांचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला गेल्याची ही घटना आता उघडकीला आलेली आहे। या प्रकरणी आळंदी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तुम्ही तुमचा धर्म सोडा, येशूची पूजा करा असं सांगत येशूचं रक्त म्हणून द्राक्षाचं पाणी दिल्याचं आणि पूजा करायला सांगितल्याचं तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे। या प्रकरणी धर्म परिवर्तन करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आळंदीमध्ये 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे। आपण प्रवेशाने शिकलेली परमेश्वर माझा मेंढरा आहे, मला काही उणे पडणार नाही, तो मला निघाला पुन्हा नसतो। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गोविंद, धर्म परिवर्तन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजतंय। अतिशय धक्कादायक ही आळंदीतली घटना आहे, काय सांगता येईल याबद्दल? अर्थातच अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। या संदर्भातले जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा आता व्हायरल होताना दिसत आहेत आणि या प्रकरणी धर्म परिवर्तन करण्यासंदर्भात प्रवृत्त केल्याप्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नागनाथ कांबळे या व्यक्तीनं आपल्या परिवाराला अशा प्रकारचं धर्म परिवर्तन केल्याचं आमिष दाखवल्या गेल्याची तक्रार आळंदी पोलिसांकडे नोंदवली होती आणि त्यानुसार कलम IPC कलम 165 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आळंदीमध्ये पद्मावती झोपडपट्टी आहे, तिथे हा प्रकार घडल्याची माहिती मिळते आहे आणि हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीने सुद्धा या सगळ्या प्रकारावर आपले आक्षेप नोंदवलेले आहेत। त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकाराची जी तपास आहे ते आता आळंदी पोलीस करतात। यामध्ये तथ्य आढळलं तर आम्ही संबंधितांवर गुन्हे देखील दाखल करू अशा पद्धतीची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। अजिंक्य, गोविंद धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। नाशिक शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा एक मोठा धक्का बसतोय। कारण संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असतानाच मोठ्या संख्येने कार्यकर्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिलेली आहे। यामध्ये विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख यासह विविध पदावरच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीलाही हा एक मोठा दणका मानला जातोय। याआधी सुद्धा डिसेंबर महिन्यात संजय राऊत यांचा नाशिक दौरा आटोपल्यानंतर नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये येत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केलेला होता। डॅमेज कंट्रोलसाठी म्हणून उद्धव ठाकरे जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशकात सभा घेणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं होतं। मात्र त्याआधीच पक्षाला पुन्हा एकदा मोठी गळती लागल्याचं दिसतंय। नाशिकमध्ये पुन्हा एकदा ठाकरेंच्या पक्षाला एक मोठा धक्का बसलेला आहे। अनेक पदाधिकारी हे आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतंय। तसं ट्विट नरेश म्हस्के यांनी केलेलं आहे। संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असतानाच ठाकरेंच्या पक्षातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातमीनंतर हा संजय राऊत यांना देखील एक खूप मोठा दणका मानला जातोय।